नाही, पहिल्यांदा मला मोठं आश्चर्य वाटतं आहे की जवळजवळ काम पूर्ण होतं आलं आहे मुंबई गोव्याचं. माणगावला फक्त जो बाजूने रस्ता काढतायत ते काम एक महिन्या दीड महिन्यामध्ये संपणार आहे काम. म्हणजे तो मोठा प्रश्न होता मुंबई गोव्याचा, तो संपणार आहे. आणि राज ठाकरे साहेबांना एकदम कोकणाचा पुळका आला. पुतना मावशी म्हणणार नाही मी त्यांना म्हणणार नाही. पण राजसाहेब एकटे आले, उद्धवजी का नाही सोबत आले? त्यांच्या दोघांनी मिळून खड्डा बघितले असते तर त्याला आणखी चांगला मेसेज गेला असता ना महाराष्ट्रामध्ये. वा दोघे भाऊ एकत्र येऊन मुंबई गोव्याची पाहणी करतात आणि खड्डे बघतायत. आणखी त्याला मोठं वलय मिळालं असतं. प्रसिद्धीनं मिळाली नसती, नाही मिळालं असतं असं म्हणून मी नोंद घेतली असते शासनाने त्याची. दोन भाऊ एकत्र असते तर राजसाहेबांनी मी एवढंच सांगेन, तुमच्यामध्ये आम्ही बाळासाहेबांना बघतो. याच्या आधी तुम्ही कधीच गडकरी साहेबांना भेटलात नाही, कधीच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना भेटलात नाही, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना कधी जाऊन भेटलात नाही. आणि अचानक पावसामध्ये दौरा पिकनिकच्या माध्यमातून काढायचं हे तुम्हाला शोभादायक नाही असं मी म्हणेन. आम्ही अंगावर घेतले सगळ्यांना, मी अंगावर घेतले सगळ्यांना. मुंबई गोवासाठी मी मंत्रालयामध्ये बैठकीमध्ये देखील मी सगळ्यांना अंगावर घेतले. आमचे चव्हाणसाहेब बांधकाम मंत्री होते, त्यांचं माझं भांडण झालं होतं मोठं. त्यांचं कानफाट द्यायची भाषा गेली होती, मी ते विसरलो नाही अजून. आम्ही अंगावर घेतलं सगळ्यांना. तुम्ही घ्या ना अंगावर, तुम्ही नावं सांगा ना. तुम्ही नावं गुलदस्त्यात का ठेवताय? तुम्ही घाबवताय कोणाला? ज्या ज्या राजकारण्यांची ठेकेदारांचे काय संबंध असतील त्यांची नावं सांगा तुम्ही. आणि यांच्यामुळे हे घडलं आहे म्हणून बाप दाखवणं तर साध्य करा, हे राजसाहेबांनी केलं पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. माझं स्पष्ट मत असं आहे की सन्मान्य राजसाहेब आता पण का झोपले होते का उचला सुचलं शहाणपण आहे? मग कोण हे सत्ताधारी आहेत, कोण राजकारणी आहेत? बाप दाखवणं तर साध्य करा ना. कुठेतरी अंधारात किंवा पाण्यात दगड मागण्यापेक्षा नाव घेऊन बरं ना तुम्ही. तुमचं आडनाव ठाकरे आहे राजसाहेब, तुमच्यामध्ये आम्ही बाळासाहेबांना बघतो. बोला की स्पष्टपणे कोण आहेत ते, नावं घ्या ना त्यांची. का घेत नाही? अहो मी तर किती वर्ष बोलतोय, मी नाव घेऊन बोललो काय लोकांना, मी सगळ्यांना अंगावर घेतलं त्यासाठी. मग तुम्ही हातचं दाखवून काय बोलताय? एवढी तुम्हाला कोकणाबाबत आस्था आहे, आपुलकी आहे, जिव्हाळा आहे, प्रेम आहे, मग बोला की. किती वेळा गेला दिल्लीला तुम्ही? किती वेळा गडकरी नाही भेटलात? किती वेळा सार्वजनिक आरोग्य खात्याच्या मंत्र्यांना भेटलात तुम्ही? सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मंत्र्यांना किती वेळा तुम्ही भेटलात? किती निवेदन दिलीत? नाही ना. माझी विनंती आहे असं तुम्हाला, तुमच्याकडनं नौटंकीची अपेक्षा नाही. तुम्ही स्टेट फॉरवर्ड आहात, ते राजकारणी आम्हाला दिसले पाहिजेत. धन्यवाद. गणेश नाईक